गर्दीतून आजी मागे उठली गेली. मुक्ताई रडत होती, गळावया करत होती. दादा निवृत्ती महाराजांना अश्रू लावून नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होती. आणि ज्ञानोबा मात्र स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून जगासाठी ज्ञानाची कावड खुली करून हा मुद्रा पंढरीच्या पांडुरंगाला घेऊन शिवाची शिला लोटली गेली. माऊली समाधीस्थ झाली. माऊली आज शरीरानं तुमच्या माझ्यात नाही, पण आजही ज्ञानेश्वरीच्या पानापानात वारकऱ्यांच्या मनामनात आणि या मातीच्या कणाकणात आजही माऊली दिसते. कधीतरी आळंदीला या त्या पाऊल वाटांवरून फिरा. या त्याच पाऊल वाटा जिथून आमची माऊली कधीतरी चालली असेल. त्यांच्या पायाचा स्पर्श झालेले धुलीकण आजही तिथेच 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 कुठेतरी असते. कधीतरी इंद्रायणीमध्ये पाय टेकतो. ही तीच इंद्रायणी आहे जी ज्ञानोबांना नमस्कार करते. या आळंदीला माऊलींच्या पायावर त्या समाधीवरती डोकं ठेवा. तुम्हाला तिथे ज्ञानोबांचं अस्तित्व आजही तसंच झालं. शरीराने जरी नसले तरी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊली मात्र तिथेच आहे. त्या समाधीवर मनोभावे डोकं ठेवा. त्या समाधीतून एकच आवाज ऐकू येईल आणि तो म्हणजे राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण.